मित्रांनो नमस्कार. मी अरुण गरताडकर. 9वी पासून तुम्ही यंदा 10वीच्या वर्गात दाखल झालात. सर्वप्रथम मी तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. का म्हणजे अरे 9 वर्ष शिक्षण झालं तुमचं आतापर्यंत. कल्पना करा, 9 वर्षाची तपश्चर्या झाली. बरेच समजदार झालात तुम्ही. मित्रमंडळी, नातेवाईक असं बरं वाईट क्षेत्र निर्माण झालं तुमच्या भोवती. मित्रांना कदाचित सल्लाही देत असाल, हे असं कर ते तसं कर. म्हणजे एकूण तुमचं स्वतःचं मत सुद्धा तयार होऊ लागलंय. तुमच्या मनात वेगवेगळ्या कल्पनाही येत असतील, विचार येत असतील. म्हणजे कल्पना विचार हे अभ्यासाचेच असावेत असं कुणी म्हटलं? ते तर तुमच्या मनाचे झालेत. ह्या कल्पना किंवा विचार बालिश आहेत असं जरी कुणाला वाटलं ना, तरी ती मतं, त्या कल्पना, ते विचार तुमचे आहेत हे महत्वाचं. आता तुम्ही तुमच्या कल्पनांनी कुणाला वेड्यात काढत असणार, म्हणजे कुणाची फिरकी घेत असाल, इथपर्यंत त्या प्रगत झाल्यात. मित्रांनो, एकंदरीत मी जर म्हटलं की आता तुम्ही प्रगत झालात, त्यात काय वावगं आहे? हो, अर्थात ते सापेक्ष आहे. म्हणजे असं की पदवीधर विद्यार्थ्यांनी एवढं तुमची मतं, तुमच्या कल्पना प्रगल्भ झाल्या नसतील. शेवटी ते विद्यार्थी 7-8 वर्ष अधिक तुमच्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत. त्यांच्याशी कशी बरोबरी करता येणार? याचाच अर्थ असा की तुम्ही शिक्षणात जसे जसे इयत्ता करीत पुढे पुढे सरकू लागतात, त्या अभ्यासामुळे तुमचे विचार, तुमच्या कल्पना, तुमची मतं अधिकाधिक प्रगल्भ होऊ लागतात. त्यातली समज वाढू लागते तुमची. पटतंय ना? मग शिक्षणाचा हेतू तरी काय आहे? मराठी विषयाचा अभ्यास करण्यामागचा उद्देश तरी काय आहे? हाच आहे की प्रगल्भ झालेले विचार, मतं, कल्पना, तुमच्या मनात उठणाऱ्या भावभावना समोरील व्यक्तीसमोर योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडता याव्यात. म्हणूनच तर मराठी भाषा आपण शिकतो. मराठी भाषेवर आपलं प्रभुत्व वाढावं म्हणून तर आपण मराठीचा अभ्यास करतो आहोत, नाही का? अन्यथा मराठी ही तर आपली घरातली भाषा. बोलू लागल्यापासून आपण तिचा वापर करतो आहोत. त्यात शिकायचं काय असाही प्रश्न तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल. पण एक काम करा, तुम्ही एखाद्या विषयावर मराठीतून 5 मिनिटं बोलत राहा. तो आवाज रेकॉर्ड करून घ्या आणि अगदीच न शिकलेला, मराठी विषयाचा किंचितही अभ्यास न केलेल्या एखाद्या अशिक्षित गृहस्थाला पकडा. त्याच्याकडून त्याला जमेल तसं मराठीतून 5 मिनिटं बोलून घ्या. तेही रेकॉर्ड करा आणि तपासा दोघांचा भाषा. अतोनात फरक जाणवेल तुम्हाला. याचं कारण गेली 9 वर्ष कळत न कळत तुमच्या मराठी या भाषेवर भरपूर संस्कार झालेले आहेत. तोच हा फरक. तुम्हाला तो स्पष्ट जाणवेल. मित्रांनो, या भाषेवर जर तुम्ही आणखी मेहनत घेतलीत तर ती तुमची मराठी भाषा अधिकाधिक प्रगत होत जाईल. म्हणूनच मराठीचा अभ्यास हवाच हवा. ती महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे. महाराष्ट्र राज्यात राहताना मग मराठी झक्कास बोलता आलीच पाहिजे, मोडकी तोडकी नको. तिचा विविध प्रकारे वापर करणं सहज जमलं पाहिजे. पण त्यासाठी तुमचा दृष्टिकोन मात्र बदलला पाहिजे. मराठीचा अभ्यास का करायचा? या प्रश्नाला केवळ 100 गुणांची परीक्षा असते. त्यात 35 गुण मिळून पास होण्यासाठी थोडाफार अभ्यास करणं जरुरी आहे. जर हा तुमचा दृष्टिकोन असेल तर तो चुकीचा आहे. काढून टाका तो मनातून. परीक्षेसाठी कुठलाही अभ्यास नको. आता एक विचार करा की शाळा कॉलेजेस काय तेवढ्यासाठीच आहेत का? ह्याला पास करा, त्याला नापास करा. मुळात हा उद्देश नाहीच तुमच्या शाळेचा किंवा बोर्डाचा. त्यांनी काय असं ठरवलंय का की तुम्ही उगाचच मोकाटपणे हिंडताय तेव्हा तुम्हाला कामाला लावा, एखादं ओझं तुमच्या डोक्यावर ठेवा? तुम्हाला त्रास देण्यासाठी का शाळा उभ्या आहेत? छे, मुळीच नाही. एक लक्षात घ्या, त्यांनाही त्या परीक्षेचा कंटाळा असणारच. उगाचच प्रश्नपत्रिका काढायची, ती जपायची, सिक्रेट ठेवायची, लाखो प्रती छापायच्या, मग तुमची बैठक व्यवस्था, त्यावरचं सुपरविजन, त्यानंतरचे ते पेपर तपासणं, गुणांकन करणं, रिझल्ट लावणं, दरवर्षी हेच. हा तर मोठा जाच वाटत असेल त्यांना, पण तरीही ते त्यांना करावं लागतं. कारणं काही वेगळी असतील, पण तुम्हाला त्रास व्हावा हे कारण मात्र अजिबात खरं नाही. परीक्षा पद्धतीपुढे सध्या सकस असा पर्याय नाही तुमचं ज्ञान तपासण्याचा. म्हणून कितीही दोष असले तरी त्यांना परीक्षा घ्यावीच लागते, तशी ती तुम्हाला द्यावीच लागते.
आणि अशा या दोषयुक्त परीक्षेसाठी तुम्ही अभ्यास करत असाल तर नक्कीच हा अभ्यास तुम्हाला कंटाळवाणा वाटेल. मग अभ्यास हा कशासाठी? हा प्रश्न व्यवहारात बसणारा नसला तरी अत्यंत चांगला आहे. निदान अभ्यास कशासाठी हा प्रश्न तुमच्या मनात आला तरी. मित्रांनो, अभ्यास हा तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या जीवनासाठी. तुमच्या जीवनाचा तुम्ही कधी विचार केलाय का? तुम्ही मोठे होणार, 4-8 वर्षांनी तुमचं शिक्षण पूर्ण होणार, मग तुम्ही तुमच्या करिअरचा दिशा ठरवणार, नोकरी करणार किंवा धंदा करणार, राजकारणात काही कार्य करणार किंवा समाजकार्यात तरी करणार. म्हणजे कुठे ना कुठे तुम्हाला कार्य, कर्म किंवा काम करावंच लागणार, हो ना? आता सांगा, कुणाशी 2 शब्दही न बोलता एकटं राहिलं तरी भाषेचा वापर न करता तुम्ही हातात घेतलेलं काम पूर्ण करू शकणार का? बिलकुल नाही. बोलल्या वाचून जमणारच नाही. मग बोलायला भाषा लागते. आणि कुणाकडून काही काम करून घ्यायचं असेल तर तुमची भाषा ही प्रभावी असावी लागते, प्रगल्भ असावी लागते. आणि म्हणूनच या भाषेचा तपशिलाने अभ्यास करणं जरुरीचं आहे. म्हणजे भाषेचा उपयोग हा तुमच्या जीवनासाठी झाला, परीक्षेसाठी नव्हे. भाषेचा अभ्यास तुमची क्षमता वाढवण्यासाठी आहे, परीक्षेसाठी नव्हे. परीक्षेसाठीच केवळ म्हणून जर तुम्ही अभ्यास केला तर मित्रांनो तुमची आयुष्यात फसगत होईल. पण तुमच्या जीवनासाठी जर तुम्ही अभ्यास केलात तर जीवनात जे काम तुम्ही हाती घेतलंय त्यात तुम्ही यशस्वी तर व्हालच, पण परीक्षाही सहजच चांगल्या गुणांनी उतराल. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. गंमत कसली? हकीकतच. मी व्यवसायानिमित्ताने काही वर्ष पुण्यात होतो. गावाकडून आमच्या थोरल्या बंधूंनी एका उमेदवाराला माझ्याकडे नोकरीसाठी पाठवलं. तोही मला भेटण्यासाठी आला. मलाही उगाचच त्याच्याबद्दल प्रेम उफाडून आलं. जरा मोकळ्या गोष्टी झाल्या आम्हा दोघात. बरं वाटलं. नोकरी देण्याचा अधिकारही मला होता. थोरल्या बंधूंनी शिफारस केल्यामुळे मी मनाशीच त्याला नोकरी देण्याचं निश्चित केलं. त्यालाही विश्वास होता की मी त्याला कुठेतरी चिटकवणारच. पण चिटकवताना निदान अर्ज लागतो म्हणून मी त्याला म्हटलं, तू एका कोऱ्या कागदावर मला तुझ्या नोकरीसाठीचा अर्ज लिहून दे, म्हणजे बायोडेटा म्हणतात ते. तो हो म्हणाला. उद्या आणून देतो म्हणाला. मी बिंदास झालो. सायंकाळ झाली तरी गड्याचा पत्ता नाही. घरी जाऊन विचारणा केली तर म्हणाले की तो आपलं सामान घेऊन गावाला परतला. मला वाटलं झालं असेल, काही गेला असेल. काही दिवसांनी कळलं की जर नोकरी मिळावी म्हणून अर्ज लिहावा लागत असेल तर म्हणे नकोच नोकरी. का? तर कळलं अर्जच लिहिता येत नाही. मित्रांनो लक्षात घ्या, हा उमेदवार मराठीचा पोस्ट ग्रॅज्युएट होता, म्हणजे मराठीत MA म्हणतात ना, तो होता. अर्ज तर मराठीतूनच लिहायचा होता. काय गजब आहे. MA पास करण्यासाठी कितीतरी परीक्षा दिल्या असतील त्याने, पण तरीही अर्ज लिहिता येत नाही. परिणाम, हातात आलेल्या नोकरीपासून पळ काढावा लागला. मी कितीतरी उमेदवार आतापर्यंत बघितले. धड बोलता येत नाही, प्रभावी बोलणं तर सोडाच, पण भाषेतही दम नसतो. धड लिहिताही येत नाही, अर्ज लिहिणं तर सोडाच, आपलं स्वतःचं नावही व्यवस्थितपणे लिहू शकत नाही. पदव्या आहेत गठ्ठाभर, म्हणजे कितीतरी परीक्षा पास झालेत, पण काय मिळवलं? स्वतःसाठी काहीही मिळवलं नाही. गाळाभर परीक्षा मात्र दिल्यात. तुम्हाला तसं व्हायचंय का? म्हणून मी वारंवार म्हणतोय की परीक्षेसाठी म्हणून तुम्ही अभ्यास करू नका. अभ्यास हा तर जीवनासाठी असतो. मराठीचा अभ्यास हा तुमच्या सहज जीवनासाठी आहे. भाषेची कौशल्य समजून घेण्यासाठी, त्यातला रस चाकण्यासाठी, त्यातली मजा लुटण्यासाठी, आपलं जीवन फुलवण्यासाठी, आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी. मराठी भाषा ही अत्यंत रुबाबदार आहे, पण ती परिधान करता आली पाहिजे. जर ती व्यवस्थितपणे तुम्ही शिकलात तर कितीतरी चांगल्या पद्धतीने तिचा वापर करता येईल. टीव्हीवर बघा, कितीतरी चर्चा संवाद चाललेले असतात. ऐका त्या. किती मुद्देसूद बोलतात ते लोक. मुद्देसूद बोलता यावं म्हणून मराठी भाषेचा अभ्यास हा केलाच पाहिजे. संवादांमधली, चर्चेमधली सत्यता पडताळता येते. भाषेवर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर गेलात तुम्ही किंवा कुठल्या भाषणाला गेलात, परिसंवादाला गेलात तर त्यांचा भाषेची पातळी जोखता येते. त्यावर चिकित्सक बुद्धीने केलेले विचार सुसंगतपणे मांडता येतात. म्हणजेच
तुमची क्षमता वाढते. तुमच्या भाषेची क्षमता वाढवण्यासाठी, त्यातला रस वाढण्यासाठी तर अभ्यास पाहिजेच पाहिजे. खरं तर अभ्यास हा शब्द फार कंटाळवाणा वाटतो, दहशतवादी वाटतो, ओझ्यासारखा वाटतो. त्यापेक्षा वेगळा शब्द योजला पाहिजे. मी तर त्याला मज्जा हेच नाव देईल. बघा ना, तुम्हाला एखादा धडा किंवा एखादी कविता मराठीच्या तासाला शिकवली जाते. घरी येऊन तुम्ही गाईड किंवा ते नवनीत घेता, प्रश्नोत्तरे लिहत बसता, पाठ करत बसता. खूप भयंकर प्रकार आहे हा. त्यापेक्षा त्या कवितेचं किंवा धड्याचं मनन केलं तर तुम्हाला त्यात रस येऊ लागेल, तुमची बौद्धिक गुणवत्ता वाढेल. मग एकदा की तुमची बौद्धिक पातळी उंचावली तर त्या श्रेणीतल्या कविता किंवा कथा तुम्ही वाचायला शिकणार. त्यातल्या गोष्टीत तुम्हाला मजा वाटू लागेल. लेखक, कवी, कथा कवितेतून तुमच्याशी गप्पाच तर मारतात. गप्पा तुम्हाला आवडत नाहीत का? तुम्ही नाही म्हणूच शकत नाही, तो तर तुमचा आवडीचा प्रांत. मग मित्राच्या त्याच त्या गप्पा ऐकण्यापेक्षा प्रतिभावंत लोकांच्या नव्या नव्या गप्पा ऐकायच्या. हाच तर जीवनाचा अभ्यास आहे. विविध साहित्य हाताळलं तर त्यातला भावार्थ तुम्हाला समजू लागेल, त्यांची पद्धत समजू लागेल. प्रश्नोत्तर पाठ करण्यापेक्षा त्यांच्याशी तुम्ही गप्पा करा. मग येऊ देत कोणताही प्रश्न. आता तुमच्या एखाद्या मित्राने तुमच्याशी कुणाची चुगली केली, त्यात तुम्हालाही रस होता. त्या चुगलीला कितीही दिवस झालेत तरी तुम्ही ते विसरणार नाहीत. का? कारण त्यातला रस तुम्ही झोकलाय. भर झोपेतून उठून तुम्हाला त्यातला एखादा प्रश्न विचारला तर काय तुम्ही नवनीत किंवा गाईड बघाल? छे, फाडकन उत्तर माराल तोंडावर विचारणाऱ्याचा. हेच तर मी तुम्हाला सांगतोय. पटतंय ना? एकूण मराठी भाषेशी मैत्री करायची, पण त्यासाठी तेवढं वाचन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, रस घेतला पाहिजे. मलाही कुठंतरी कामाला येणार आहे म्हणून आशा ठेवली पाहिजे. त्या गोष्टींची तुम्हाला भूक लागली पाहिजे. मित्रांनो, श्रवण म्हणजे ऐकणं, हा सुद्धा एक रस्ता आहे. टीव्हीवर, रेडिओवर सतत कुणी ना कुणी बोलकी मंडळी बोलत असतात. ते उच्चार कसे करतात, आवाज वर कुठे घेतात, आवाज खाली कसे आणतात, का आणतात, हे लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. आरोह अवरोह म्हणतात त्याला. भाषा तोंडातून सोडण्याची ती एक कला आहे, पण तुम्ही त्याचा सराव केला पाहिजे. त्या सरावासाठी मराठीचं पुस्तक काढायचं, मोठ्याने धडा वाचायचा, एकदा, दोनदा, तीनदा, अगदी मजेत. मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. किंवा कुणी कथाकार, कीर्तनकार कथा सांगतात, ती ऐकायची. ऐकायला मौज वाटेल तुम्हाला. मौज वाटू लागली म्हणजे मराठी भाषेचा लळा लागला असं समजायचं. श्रवण वाचन तुम्ही करू लागलात तर तुम्हाला लेखनही जमेल, भाषण जमेल, संभाषण जमेल. पण त्यासाठी थोडं अभ्यासाचं तंत्र समजून घ्यावं लागेल. भाषेच्या व्याकरणाचा आढावा घ्यावा लागेल. हे सगळं जर पदरात पडलं तर मजाच मजा. मजेत अभ्यास. अभ्यासाचं टेन्शन नाही, परीक्षेचं टेन्शन नाही. नो टेन्शन ॲट ऑल.